नमस्कार मित्रांनो, वेद न्यूज मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आपल्या सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या वेद न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा। केलं नसाल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा आखाडा बाळापूर येथे भव्य पादुका दर्शन सोहळा संपन्न झाला। पादुका दर्शन कार्यक्रमाचा ध्वजारोहण सोहळा आमदार संतोष बांगर साहेब यांच्या हस्ते पार पडण्यात आला। दिनांक 23 फेब्रुवारी रोजी रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा भव्य पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। आखाडा बाळापूर नगरीमध्ये सकाळपासून शोभायात्रा, जगद्गुरूंचे सिद्ध पादुकांचे भव्य रथामध्ये आगमन झाले। ढोल ताशांच्या गजराने आखाडा बाळापूर नगरी दणाणली होती। शोभायात्रेमध्ये झेंडे, पताके, कलशकारी महिला, युवा पुरुष, संग्रामसेना महिला, सेना सर्व भाविक भक्तांनी मोठ्या जल्लोषात शोभायात्रेमध्ये हजारो भाविक सहभागी झाले होते। जगद्गुरू श्रींच्या सिद्ध पादुकांचा कार्यक्रम ठिकाणी मोठ्या जल्लोषात जिल्हा सेवा समिती हिंगोली यांच्या वतीने स्वागत करण्यात आले। जगद्गुरू रामानंदाचार्य संस्थानला मार्फत सामाजिक उपक्रम नेहमी राबवले जातात। त्याचप्रमाणे आर्थिक दुर्लभ घटकांसह गोरगरीब विद्यार्थ्यांना 16 सायकलचे वाटप करण्यात आले। जगद्गुरू नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचं दर्शन घेण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातून व तालुक्यातून ग्रामीण भागातून भाविक दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती। रामानंदाचार्य संप्रदाय जिल्हा सेवा समिती हिंगोली यांच्या वतीने लक्ष्मीमंगल कार्यालय, कांडली फाटा, आखाडा बाळापूर येथे पादुका दर्शन सोहळ्याचे सुंदर नियोजन करण्यात आले होते। यावेळी उपस्थित माननीय आमदार संतोषजी बांगर साहेब, विधानसभा सदस्य कळमनुरी, माजी शिक्षण सभापती संजय पाटील बोंढारे, शिवसेना जिल्हा प्रमुख श्री गोपू पाटील सावंत, आखाडा बाळापूर सरपंच श्री विजय पाटील बोंढारे, टोकाई कारखाना चेअरमन शिवाजी पाटील सवंडकर, शिवसेना तालुका प्रमुख धनु पाटील, डॉक्टर अजय मुंदडा, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन आखाडा बाळापूर विष्णुकांत गुट्टे, शहाजी पाटील, डॉक्टर शिवाजीराव सूर्यवंशी, लक्ष्मी मंगल कार्यालयाचे मालक रामराव सूर्यवंशी, सर्व प्रमुख पाहुण्यांचं जगद्गुरू रामानंदाचार्य संप्रदाय जिल्हा सेवा समिती हिंगोली यांच्या वतीने स्वागत करण्यात आले। पादुका दर्शन सोहळा संपन्न करण्यासाठी रामानंद संप्रदाय जिल्हा सेवा समिती हिंगोली, सर्व प्रोटोकॉल अधिकारी हिंगोली, सर्व जिल्हा कमिटी, महिला सेना, युवा सेना, सर्व पदाधिकारी, भाविक भक्त यांनी उपस्थित होते। सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मोठ्या जल्लोषात पादुका दर्शन सोहळा संपन्न झाला। या सर्व कार्यक्रमाचा आढावा वेद न्यूज मराठी चॅनलने घेतला आहे। वेद मराठी न्यूजसाठी आखाडा बाळापूर येथून सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक यांचा खास रिपोर्ट। बातम्या पाहण्यासाठी आमच्या वेद न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा। केलं नसाल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।